आज आपण साधी आणि सोपी अशी बिना कांदा टमॅटो बिना वाटपाची तोंडलीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले, त्यात मोहरी टाकले। मोहरी छान तडतडायला द्यायचे। मोहरी तडतडली की त्यात जिरं टाकायचं 1 चमचा। जिरं पण छान तडतडलं की त्यात ही लांबट अशी तेंडली कापली आहेत मी, पातळ। बटाटा पण तसाच पातळ आणि लांबट कापलाय। ते सर्व आपल्याला तेलावर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। छान अशी तेलावर परतून झाल्यावर त्याच्यात मी पाव चमचा हळद आणि मीठ टाकलं 1 चमचा, म्हणजे मिठाच्या वाफेने आपली तेंडली छान अशी शिजते। आता याच्यावर आपण झाकण ठेवून तेंडली शिजवून घ्यायचे। भरपूर जण तोंडलीची भाजी खाण्यास टाळतात। ह्या तोंडलीमुळे आपले वजन नियंत्रणात राहते, शरीरातली जळजळ थांबते आणि अशा प्रकारे जर बनवल्यात तर पौष्टिक आणि चवदार पण होते। तोंडलीचे अनेक फायदे आहेत। अजूनही तुम्ही ही भाजी खात नसाल तर लगेचच सुरुवात करा भाजी खायला आणि या भाजीचा उपयोग करून घ्या तुमच्या शरीरासाठी। चला, आपली ही भाजी आता शिजली आहे। आता त्यात मी गूळ टाकलाय, सुपारी एवढा गूळ टाकायचा आहे आणि एक वाफ काढून छान असा गूळ वितळवून घ्यायचा आहे। गूळ पण आपला छान वितळला की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत। ही 1 चमचा मी आलं लसणीची पेस्ट टाकते, ती टाकून तेलावर छान परतून घेते आलं लसणीची पेस्ट आणि 1 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायचे, म्हणजे छान अशी आलं लसणीची पेस्ट आपल्या भाजीत मुरेल। ती छान अशी आलं लसणीची पेस्ट मुरल्यावर त्यात मी 1 चमचा लाल तिखट टाकले, तिखट टाकून पण मिक्स करून घेते। आता त्यात आपल्याला धने जिरे पावडर टाकून घ्यायचे, म्हणजे छान अशी चव येते आपल्या भाजीला। 1 चमचा धने पावडर टाकले, 1 चमचा जिरे पावडर टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता 1 चमचा लिंबाचा रस टाकून अशी आपली भाजी तयार आहे। सकाळच्या घाईत डब्यासाठी होणारी झटपट अशी भाजी आहे। कशी वाटली तुम्हाला ही तोंडलीच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।